नमस्कार. निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 375 आणि 376. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, मी सर्वच स्मृतीपासून व अपेक्षा, भीती, इच्छा यापासून दूर आहे. त्यामुळे मी कोण आहे, मी काय आहे किंवा मी कोण नाही, मी काय नाही याच्याशी मला काहीही करायचे नाही. तशी मला उत्सुकता पण नाही. स्वतःचे कोणत्याच शब्दात माझे वर्णन करण्याचे मला व्यसन नाही. सोहम किंवा अहम ब्रह्मास्मी याचे पण मला काहीच आकर्षण नाही आणि त्याचा उपयोग तसा पण काहीच नाही. कारण आपण काहीच नाही असे म्हणण्याचे म्हणजे केवळ असण्याचे माझ्या ठिकाणी धैर्य आहे. आणि जग आहे तसेच म्हणजे जसे आहे तसेच पाहण्याचे म्हणजेच काय, जग नाहीच असे पाहण्याचे माझ्या ठिकाणी साहस सुद्धा आहे. तशी माझी तयारी पण आहे. मला तर हे सर्व साधे, फारच सोपे, सरळ सरळ आणि फारच जवळचे किंवा फारच ओळखीचे असे सहज वाटते. साधक यावर विचारतो, आपणाला असे धैर्य कशामुळे येते? आपणाला असे धैर्य कशामुळे येते किंवा तुम्हाला कशामुळे आले? महाराज यावर म्हणतात, ते इतके साधे सोपे आहे. ते इतके साधे सोपे आहे, कारण की ते सजातीय आहे. म्हणूनच ते सर्व आपोआप होते. फक्त इतकेच लक्षात ठेवा, की स्वस्वरूपाला तुम्ही अनुभवाच्या पातळीवर आणू इच्छिता. इथेच सर्व चुकते. म्हणूनच तुम्हाला सर्व कठीण वाटते. असणे, जाणणे, असणेपणाचा आनंद हे तिन्ही सदैव एकमेकाच्या हातात हात घालून एकत्रितपणेच असतात. त्यांनाच पारिभाषिक किंवा पारंपरिक भाषेत किंवा शब्दात सच्चित आनंद असेही म्हणतात. असण्या जाणण्याची स्थिर अवस्था म्हणजेच आनंद असे तर तुम्ही फार तर म्हणू शकता. याचीच अस्थिर अवस्था जगत रूपाने म्हणजे जगत आहे असे वाटते व द्वैताचा आहे असे वाटते, पण असत नाही व द्वैताचा अनुभव देते व असणे जाणणे आनंद यापासून आपल्याला दूर नेते आणि व्यक्ती म्हणून आपल्यात एक नवीन गुंताड्याचा उगम करते, एक नवीन गुंताड्याचा उदय करते. असेच म्हणा ना, चुकीच्या भरवणींनी लादलेल्या संस्कारांनी, चुकीच्या भरवणींनी किंवा लादलेल्या संस्कारांनी, पूर्ण धारणांनी बावरलेली अशी ही एक ग्रंथी आहे, असे एक गाठोडे आहे असे म्हणा. हिलाच चित जड ग्रंथी असे म्हणतात. हिलाच चित जड ग्रंथी असेही म्हणतात. म्हणूनच सद्गुरूचे अतिशय महत्वाचे वचन म्हणूनच सद्गुरूंचे अतिशय महत्वाचे वचन आहे कोणते? तेच, सध्या तू स्वतःला जे जे समजतोस ते ते तू मुळीच नाहीस. सध्या तू स्वतःला जे जे समजतो ते ते तू मुळीच नाहीस. याचाच शोध घे आणि शोध लागेल तर त्या शोधाला कठोरपणे नकार दे. मग जे उरेल तेच अस. हे फार फार लक्षात ठेवण्यासारखे आहे. आपण आजपर्यंत आपल्याला कसे फसवित आहो हेच यामुळे आपल्याला स्पष्ट कळते. म्हणून अशा स्वतःविषयीच्या गैरसमजुतीवर आधारलेल्या भासमान मीला संपूर्ण नकार द्या. म्हणून अशा स्वतःविषयीच्या गैरसमजुतीवर आधारलेल्या भासमान मीला
संपूर्णपणे नकार द्या. हा नकार देणारा दुसरीकडून कुठून आलेला नाही. हा असा नकार देण्याचे महत्त्व किती मूल्यवान आहे, ही गोष्ट ज्याला कळली, अशा आतीलच एका नवीन उमजेचीच ती हालचाल आहे. ती हालचाल वैयक्तिक अशी कुणाची नाही. ती समजेचीच हालचाल आहे. ती आत्मबोधाचीच हालचाल आहे. वाटलं तर याला तुम्ही समजूतदार मनाची गती समजा. न्यू मोमेंट ऑफ माइंड समजा. तात्पर्य जेवढा नकारात्मकतेवर भर जास्त, तेवढे स्वरूप ज्ञान जवळ. मग तुम्ही तुमच्या छोट्याशा व्यक्तिमत्वातून बाहेर पडून विराट अस्तित्वाशी आपोआप एकरूप व्हाल. याकरता स्वतःला स्वतःचा भरपूर शुभेच्छा मात्र पाहिजे. याकरता तुम्ही स्वतःला स्वतःच भरपूर शुभेच्छा दिल्या पाहिजे, असे श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात. एकदा का तुम्ही निश्चित जाणले की आपल्या कल्पनेखेरीज आपल्याला दुसरा त्रास देणारा कुणीच नाही. एकदा का तुम्ही निश्चित जाणले की आपल्याला आपल्या कल्पनेखेरीज त्रास देणारा दुसरा कुणीच नाही, तर तुम्हाला इतका समज आला म्हणायचा. मग आता तथाकथित इच्छा, भीती, पूर्वधारणा, हट्ट यांच्याकडे जाणून बुजून पूर्णतः दुर्लक्ष करा. सध्या तुमची अवस्था अशी आहे की जो गृहस्थ म्हणतो की मला माझे सामान डोक्यावरून उतरवून खाली ठेवायचे आहे, पण इथे काही जागाच नाही. इथे अवकाशच नाही. मग मी काय करू? म्हणून दैनंदिन जीवनाच्या बाबतीत सत्य जाणणाऱ्याला, म्हणजे सत्य म्हणजे हेच, दुसरे कोणतेच सत्य इथे नाही. काय? की मी कोण आहे या बाबतीतले सत्य. तसा यापासून आपला काहीच फायदा नाही आणि फायदा लाभ हवा असे वाटत असेल तर या मी कोण आहे या सत्याचा तुम्हाला फायदा तोटा या प्रकारचा कधीही उपयोग होणार नाही. भाग 376. देहच आणि देहालाच मी अमुक तमुक समजून कवटाळून बसणारे जे काही आहे तेच सध्या तुम्ही आपले व्यक्तित्व म्हणून मिरवता. देहच आणि देहालाच मी अमुक तमुक समजून म्हणजेच कवटाळून बसणारे जे काही आहे तेच सध्या तुम्ही आपले व्यक्तित्व म्हणून मिरवता. पण जेव्हा देह व मन हे आपण जाणतो, म्हणूनच ते आपल्याला कळतात. तात्पर्य ते कळणारे आहेत. आपण आहोतच. आपण आहोत म्हणूनच ते कळल्या जातात. देह व मन हे आपण जाणतो, म्हणूनच ते आपल्याला कळतात. तात्पर्य ते कळणारे आहेत. आपण आहोतच म्हणूनच ते कळल्या जातात. केव्हाही ज्यामुळे कळले जाते किंवा ज्यामुळे कळणे शक्य होते, ते जे कळल्या जाणारे आहे त्यापेक्षा निश्चित जास्त खरे असते, किंबहुना तेच खरे असते. एकदा श्री निसर्गदत्त महाराज जे कृष्णमूर्तीविषयी बोलताना म्हणाले की श्री जे कृष्णमूर्ती जे काही बोलतात ते जीवात्म्याला उद्देशून बोलतात. ही तुमचीच गैरसमजूत आहे. अर्थात ते जीवात्मा, शिवात्मा असे शब्दप्रयोग कधीच करत नाही. पण ते पूर्ण जाणून असतात की सध्याचे तुम्ही स्वतःला जे काही समजता ते तुमचे खरे स्वरूप नाही, नाही, नाही. आम्ही पण तुमच्या देहा-मनाशीच बोलत नाही, तर आम्हालाही माहीत आहे की तुम्ही खरे कसे आहात ते. तुमच्यापेक्षा तुमचे खरे स्वरूप कसे आहे हे मला व कृष्णमूर्तींना जास्त माहीत आहे. म्हणून आम्ही दोघेही आपापल्या आम्ही दोघेही तुम्हाला किंवा आपल्याला अंतर्मुख होण्यास सांगतो इतकेच. शब्दांच्या व्याख्या व सिद्धांत
यांच्या जाळ्यात तुम्ही अडकू नका असे आम्ही दोघेही तुम्हाला सांगतो. आम्हा दोघांचेही म्हणणे एकच आहे, की इथे करायचे काहीच नाही. तुम्हाला जर हवेच असेल, त्याबाबतीत कळकळ, तळमळ अगदी तीव्रतेने असेल, म्हणजे तुम्हाला अर्जन्सी ऑफ चेंज असा हवा असेल, तर तुमचे काम झालेच म्हणून समजा. श्री महाराज एका ठिकाणी म्हणतात, की आपली नेहमीची जाणीव, शुद्ध जाणीव नव्हे, नेहमीची दूषित जाणीव, म्हणजे अमुक-तमुक अशी दूषित जाणीव. तर ही नेहमीची जाणीव म्हणजेच दूषित जाणीव अशी आहे, की एखादा मोठा ढग असावा. त्यात तुमचे विचार, अनुभवांच्या स्मृती, संस्कार, भूतकाळ, भविष्यकाळ, पूर्वधारणा, हट्ट, आग्रह इत्यादी आहेत व तुम्ही व ढग हे एकच आहात. म्हणजे भासमान मी आणि त्यातील संस्कार, पूर्वधारणा, स्मृती इत्यादीची भरवण दोन्ही एकच एक आहेत. तुम्ही उगीच मानसिक सुरक्षितता व सातत्य टिकावे म्हणून भासमान मी निर्माण करून त्या ढगात मात्र हरवता. मी मात्र या ढगात स्वतःला हरवत नाही. कारण मला हे निश्चित माहीत आहे, पक्के माहीत आहे, की भासमान मी असा काही मुळीच प्रकार नाही. आहे ती फक्त इथून तिथपर्यंत संस्काराची आणि पूर्वधारणेची भरवणच भरवण आहे. त्यामुळे अशी माझी माहिती, माझा समज, माझी ओळख भरवणाला भरवणच समजते. माझी म्हणजे भासमान मीची भरवण समजत नाही. म्हणजेच मी भासमान मी न होता दुरूनच ढगाला पाहतो. माझे असे भासमान मी न होता पाहणे हे माझ्याकरता निजधाम आहे. पण तुमचे भासमान मी म्हणून ढगातच राहणे ही मात्र एक बंदीशाळा आहे. एका साधकाने श्री महाराजांना विचारले, तुम्ही युद्धाकडे कसे पाहता? त्यावर महाराज म्हणाले, ते तर कुठे ना कुठे चालूच असते. युद्ध जरी चालू नसले, तरी युद्धाची तयारी ही कुठे ना कुठे चालूच असते. म्हणून युद्ध नाही असा काळच नाही. पृथ्वीवर कुणीही युद्ध म्हणजे ईश्वरी लीला आहे म्हणून हात झटकतात. माझ्या दृष्टीने बोलायचे झाले तर याच्या मुळाशी हे तुझे माझे ही भ्रामक अशी कल्पनाच आहे. हा भ्रम जेव्हा जाईल व खरे गुन्हेगार आपणच म्हणजे आपण वैयक्तिकरित्या आणि सामूहिकरित्या पण ही जबाबदारी आपण सर्व घेऊ तेव्हाच काहीतरी भद्र म्हणजे चांगले होईल. तरीही माझे वैयक्तिक मत विचाराल तर तनटन भांडे, आपापल्या अस्तित्वाची सुरक्षा, प्रदेशावर कब्जा हा जणू अस्तित्वाचा एक भागच आहे. त्याला नकार देता येणार नाही. तो तुम्हाला स्वीकारावाच लागेल, पण केवळ अस्तित्वाचा एक भाग म्हणूनच.